प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुख्य के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन है 13 मार्च 2025 गुरुवार। मी इच्छुक आहे, स्वच्छ हो। येशूने आपला हात पुढे केला आणि त्याला स्पर्श करून म्हणाले, मी इच्छुक आहे, स्वच्छ हो. आणि ताबडतोब त्यांची कुष्ठरोग नाहीसा झाला. मॅथ्यू 8:3 आपण एक गोष्ट ठामपणे समजून घेतली पाहिजे. देवाला आपल्या चांगल्या आरोग्यात जगण्याची इच्छा आहे. परमेश्वर इस्रायेलला आशीर्वाद देण्यास आनंदी आहे. संख्या 24:1 त्याला आजारपण किंवा दुःख यात आनंद नाही, तर आपल्या मुलांच्या कल्याणात आहे. येशू डोंगरावरून खाली येत असताना एक कुष्ठरोगी मनुष्य त्यांच्याकडे आला. त्यांच्या पुढे नमस्तक झाला आणि म्हणाला, प्रभू, जर तू इच्छुक असशील तर तू मला स्वच्छ करू शकतोस. येशूने क्षणभरही न दवडता आपला हात पुढे केला, त्याला स्पर्श केला आणि म्हणाला, मी इच्छुक आहे, स्वच्छ हो. आणि लगेच तो माणूस बरा झाला. आजही बहुतेक लोक येशूच्या उपचार रीतीवर विश्वास ठेवतात. ते त्यांच्या सामर्थ्याला मान्यता देतात, पण त्यांची मनात शंका येतात. खरंच देवाची इच्छा आहे काय की मी बरा यावे? माझ्या कमतरतेनंतरही तो मला बरे करेल काय? हा आजार शिक्षा आहे का, की देवाला मला हे सगळं करायला लावायचे आहे? या शंका निरसन करण्यासाठी प्रभूचे उत्तर काय आहे? मी इच्छुक आहे, स्वच्छ हो. देवाची नेहमीच उपचार आणि पुनर्स्थापन करण्याची इच्छा असते. प्रथम आपण आपल्या हृदयात ही गोष्ट दृढ केली पाहिजे. देव आपल्या मुलांसाठी आजाराची इच्छा पाळत नाही. जेव्हा आपण त्यात राहतो आणि त्यांची वचनावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो आपला आत्मा, मन आणि शरीरावर संपूर्ण संरक्षण प्रदान करतो. बायबल म्हणतो, परमेश्वर तुला आपल्या पंखाखाली झाकून ठेवील आणि त्यांच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्यांचे सत्य तुझे ढाल आणि अभेद्य संरक्षण असेल. तू ना रात्रीच्या भयाने घाबरशील, ना दिवसीय बाणाने, ना अंधारात फिरणाऱ्या साथीने, ना दुपारी उद्ध्वस्त करणाऱ्या संकटाने. कोणतीही संकट तुला स्पर्श करणार नाही आणि कोणतीही आजार तुझ्या घराजवळ येणार नाही. स्तोत्र 91:6 आणि 10 हा स्तोत्र दैवी आरोग्य आणि संरक्षणाची परमेश्वराची हमीपत्र आहे. त्यांची वचनांना धरून राहा आणि विश्वास ठेवा की त्याने तुमची सत्य आस्थापना आणि आजारांना आधीच क्रूसवर वागून घेतले आहे. तुम्हाला ते स्वतः सहन करण्याची गरज नाही. परमेश्वराची मुले हो, तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे येता उपचार, मुक्ती किंवा पुनरुत्थापनेसाठी, तो तुम्हाला कधीही दूर पाठणार नाही. त्यांचे उत्तर नेहमीच एकच असते, मी इच्छुक आहे. त्याला दैवी स्पर्शाची स्वीकार करा आणि तुम्ही नक्कीच बरे व्हाल. अधिक चिंतनासाठी वचन. जे सर्व श्रम करीत आहेत आणि भारने दबलेले आहेत, ते माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन. मॅथ्यू 11:28 आजचं बायबल वाचन सकाळी व्यवस्थाविवरण 20 21 22 संध्याकाळी मार्क 13:21 ते 27 धन्यवाद.